देवमाणूसमधला अध्याय 12 मार्च भागामध्ये देवीसिंग मनातल्या मनात खूप खुश असतो आणि लालीचं भरभरून कौतुक करतो। त्यावर लाली पण मोठ्या मोठ्या बाता मारते। देवीसिंग मनात म्हणतो, बोल बोल, आता काय तुझा गळाच कापणार आहे। आता देवीसिंग आनंदाने जेवण करतो आणि लाली त्याला ऑब्झर्व करत असते। मनात म्हणते, मला माहिती ना तुम्हाला एवढा कसला आनंद होतोय, पण आनंद फार वेळ टिकणार नाही। आता लाली आवरते आणि म्हणते, अहो चला आता झोपूया। देवीसिंगचा आनंद पोटात मावत नसतो आणि तो बरोबर चेहऱ्यावर दिसतो। आता तो पण मान हलवतो। आता दोघंही झोपतात आणि दोघांचंही नाटक सुरू होतं। आता देवीसिंग चेक करतो लालीजी झोपल्या की नाही। आता ती लालीच ती गाढ झोपण्याचं नाटक करते। देवीसिंग म्हणतो, आता ही गाढ झोपली आहे, असं वाटतं हिला कायमचा आराम द्यावा। आता एकदा तू लपवलेले पैसे हाती लागू दे, मग तुला दाखवतो हा देवीसिंग काय चीज येते। तो आता कुदळाने बॅटरी घेतो आणि त्या जागेवर जातो ज्या जागेवर लालीने पैसे लपवलेले असतात। आता एवढ्या मेहनतीने उकरतो खरा, पण त्याच्यामध्ये काही न बघून त्याचे धाबेदान आणतात। तो आता घाबरतो, माती बाजूला करत म्हणतो, पैसे गेले कुठे। तेवढ्यात एक ठोकळा पडतो। आता देवीसिंग उचलतो आणि त्याकडे बघत असतो। तेवढ्यात लाली मागून म्हणते, सापडले पैसे, खुश। तिचा आवाज ऐकून देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते। तो शॉकून मागे बघतो तर लाली त्याच्याकडे एकटक बघत असते। तो लालीजी तुम्ही इथे। लाली म्हणते, त्याचं काय ना, मी तुमची अर्धांगिनी आहे, त्यामुळे तुम्ही जिथे तिथं मी। तुम्हाला काय वाटलं मी पैशाची बॅग लपवली, तुम्ही मला बघितलं, नंतर तुम्ही येणार पैशाची बॅग घेऊन गायब होणार। पण मला माहीत होतं तुम्हाला बघताय, ते तुम्हाला आठवतच असेल। तुम्ही पहिले घरी गेला आणि विचार करत होता लालीजी कशा नाही आल्या। त्यावेळेस मला उशीर का झाला माहिती आहे का। मी पैसे लपवत होते आणि तुम्ही मला चोरून बघत होता आणि हेच माझ्या लक्षात आलं। त्यानंतर मी जायचं नाटक केलं, तुम्ही इथं आलात आणि पैशाशी बोललात। परत येण्यासाठी तुम्ही निघून गेलात, मग मी आले, पैशाची बॅग काढली आणि दुसरीकडे लपवली। काय हो, किती वेळा तुम्हाला सांगायचं माझ्या नादाला लागू नका। लाली म्हणतात मला लाली। आता मात्र देवीसिंग स्तब्ध उभा असतो। इकडे साकेतला रक्ताची उलटी होते आणि जमकर मोठ्याने ओरडतात, साकेत तू बरा आहेस ना, तुला काय होतंय। आणि शालूला म्हणतो, तुम्ही असं काय दिलं की साकेतला रक्ताची उलटी झाली। ते आता औषध दाखवत म्हणते, नाही हो साहेब, मी हे औषध दिलं जे रोजच देते आणि हे तर तुम्हीच द्यायला सांगितलं। आता जामकर हवालदारच्या नावाने ओरडतात। ते दोघंही पळत येतात। जामकर विचारतात, इथे आज कोण आलं होतं। खरं तर दोघंही घाबरतात आणि शांत उभा असतात, कारण जामकरची स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की घरामध्ये कुणाला येऊ द्यायचं नाही। कुणी जर आलं तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा। त्यामुळे त्यांचे काही शब्द फुटत नाही, पण जामकर पुन्हा मोठ्याने ओरडतात। आता घाबरून एकजण पटकन बोलतो, साहेब सकाळी तो गोपाळ टेलर आला होता। आता जामकरची ट्यूब पेटते आणि तो म्हणतो, गोपाळ टेलर, टेलर नावाचा गोपाळ, तो का आला होता इथे आणि कुणाच्या परवानगीने आज सोडलं। मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आत कुणाला येऊ द्यायचं नाही, तरी तुम्ही त्याला आज सोडलं, कुणाच्या परवानगीने सोडलं। उद्यापासून नोकरीवर यायची काही गरज नाही। ते म्हणतात, साहेब आमची काय चूक आहे, तोच म्हणाला साकेत दादाला भेटायचं। जामकर म्हणतात, तो म्हणाला आणि तुम्ही ऐकलं, उद्या तो म्हणाल साकेतचा खून करा, मग करताल का। आता शालूला विचारतो, तो गोपाळ नावाचा टेलर आत आला आणि काय केलं त्याने। शालू म्हणते, माहीत नाही, मी त्यांच्यासाठी चहा करायला गेले होते। जामकर म्हणतात, पाहुणचार, हे काय तुमचं घर आहे का, पाहुणा आला आणि त्याचा पाहुणचार केला। इथं तुम्हाला कशासाठी ठेवलं, पाहुण्यांचे पाहुणचार करायला की साकेतची काळजी घ्यायला। शालू म्हणते, साहेब चुकलं माफ करा, टेलरला बरं वाटत नव्हतं म्हणून चहा करायला गेले। जामकर म्हणतात, त्याला काय धाड भरली आणि तुम्हाला त्याच्यासाठी ठेवलं का। तुम्हाला काय वाटतं, शालू घाबरून सांगेल का की गोपाळला लालीने खूप मारलं आणि सांगायला हवं का। हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।